नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण ज्या गेले काही दिवस महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका, त्याचा प्रचार आणि ज्या पद्धतीने प्रचार जाहिराती हे सगळं होत आहे ते आणि त्याच्या मागचं सत्य हे तुमच्यापर्यंत आणण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय. आता कालपासून नवीन एक जाहिराती सुरू झाल्या. आधी आपण पाहिलं बटेंगे तो कटेंगे वगैरे अशा प्रकारच्या जाहिराती येत होत्या. आता जी जाहिरात आली आहे ती एक है तो सेफ है आणि त्याच्यामध्ये जणू काही आपण सगळेजण एक राहिलो तर म्हणजे हा बटेंगे तो कटेंगेचाच अजेंडा हा नव्या भाषेमध्ये फक्त, कारण बटेंगे कटेंगेमध्ये एक निगेटिव्ह कॉनोटेशन येतं आणि हे निगेटिव्ह कॉनोटेशन टाळायचं म्हणून मग आता एक है तो सेफ है असं म्हटलं जातं. तर मुद्दाम मला महाराष्ट्रातल्या दर्शकांना सुद्धा, महाराष्ट्रातल्या मतदारांना सुद्धा काही गोष्टी आठवून द्यायच्या आहेत. 3 मे 2023ला ज्या वेळेला मणिपूरमध्ये सर्वात पहिल्यांदा दंगल सुरू झाली, 3 मे 2023, आज त्याला 1.5 वर्ष झालं. मणिपूर जळतंय. मैतेई आणि कुकी आणि आता मैतेई विरुद्ध नागा हे सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालंय. मैतेई ही आपल्याला मागे एका एपिसोडमध्ये सांगितलं होतं, साधारणतः 53 ते 54% लोकसंख्या ही हिंदू मैतेई समाजाची आहे आणि नागा आणि कुकी या तिथल्या आदिवासी बहुसंख्य ख्रिश्चन असलेल्या या जमाती आहेत. ते यांचं, ज्याला आपण जेनोसाइड म्हणू, नरसंहार करणं धार्मिक द्वेषाच्या आधारावरती, हे मणिपूरमध्ये गेल्या 1.5 वर्षापासून चालू आहे. 3 मे 2023 ते 3 मे 2024 या एका वर्षामध्ये तिथं ऑफिशियली कागदोपत्री नोंदवलेल्या मृत्यूंची संख्या आहे 250. म्हणजे याच्यापेक्षा जास्त किती असतील जे रिपोर्टच झाले नाहीत याची कल्पना नाही, पण 250 जणांचा मृत्यू झाला. 60,000 कुटुंब ही बेघर झाली, त्यांची घरं जाळून टाकली गेली. 1,000 पेक्षा जास्त जखमी आहेत जे रुग्णालयांमध्ये दाखवलेत, ज्याचे रिपोर्ट्स आहेत. रुग्णालयामध्ये न आलेले अजून किती जखमी आहेत आपल्याला माहित नाही. 4,786 घरं ही पेटवली गेलेली आहेत. 386 चर्चेस, धार्मिक प्रार्थना स्थळं ख्रिश्चन समाजाची, ही 386 चर्चेस ही जाळून टाकलेली आहेत. आणि आता जो हा हल्ला होतोय, म्हणजे याची जी दुसरी फेज पुन्हा या हल्ल्यातली सुरू झाली, त्याच्यानी मैतेई आतंकवादी जे आहेत ते ड्रोनचा वापर करतायत, ते रॉकेट लॉन्चर्सचा वापर करतायत. या आधी ज्यावेळेला 3 तारखेला 2023ला या दंगली मणिपूरमध्ये सुरू झाल्या, म्हणजे याला दंगली म्हणायचं का नरसंहार म्हणायचं, सरकार पुरस्कृत, असा खरा याच्यातला प्रश्न आहे. पण सरकारी म्हणजे पोलिसांच्या आणि आसाम रायफल्सच्या, जिथे तिथं मुख्य सुरक्षा यंत्रणा आहे, या आसाम रायफल्सची आणि पोलिसांची शस्त्राची गोदामं लुटली गेली. 5,000 हजार रॉकेट्स ही तिथून काढून नेली गेली. 5,000 पेक्षा जास्त असॉल्ट रायफल्स या चोरून नेल्या गेल्या. हे होऊ कसं शकतं? याला सरळ सरकारचं समर्थन आहे आणि याला वाचवण्याचा काही प्रयत्न केला नाही. भारताचं एक सीमावर्ती राज्य हे वाचवण्याचा काहीही प्रयत्न भारत सरकारतर्फे केला जात नाही. तिथं आर्मी डिप्लॉय व्हायला हवी होती 1.5 वर्षापूर्वी. तिथे आजही आर्मी डिप्लॉय केली जात नाही. ही दंगल होऊ दिली जाते. एक धक्कादायक गोष्ट सांगतो. 9 मे 2024ला 60 जणांचा एका दिवशी मृत्यू झाला. म्हणजे त्याच्या आधीचा आकडा किती खोटा असू शकतो याचा अंदाज घ्या. एका दिवसामध्ये 60 जणांचा त्या ठिकाणी हत्या झाली मणिपूरमध्ये. म्हणजे त्या आधीच्या एका वर्षात 3 मे टू 3 मे 23 ते 24 यात 250 मृत्यू झाले अशी नोंद दिली. या 9 मेला एका दिवसामध्ये 60 जणांची हत्या करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी मणिपूर सरकारतर्फे असं एक पत्रक काढलं गेलं की राज्यातली परिस्थिती आता रिलेटिव्हली पीसफुल आहे. म्हणजे ज्या दिवशी एका दिवसात 60 जणांची हत्या केली जाते त्याला रिलेटिव्हली पीसफुल म्हटलं हे सरकार मणिपूरचं. आणि मग मणिपूरमधले मैतेई, कुकी आणि नागा हे त्या एक है तो सेफ है मध्ये येत नाही का? हे जो बेशरम जाहिराती भारतीय जनता पक्षातर्फे केल्या जात आहेत, या नरसंहारावरती प्रिसाइड ओव्हर करणारा पंतप्रधान या देशाचा नरेंद्र मोदीचा फोटो छापून भाजप अशा निर्लज्ज जाहिराती देते, एक है तो सेफ है. याची खरोखर मतदारांनी विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्राचा मणिपूर होऊ द्यायचा आहे का? मणिपूर झाल्यानंतर ही जाहिरात दिली जाते हे लक्षात घ्या. दिल्लीमध्ये दंगली झाल्या गेल्या वर्षी
आणि दिल्लीमध्ये दंगली होण्याच्या आधी भारतीय जनता पक्षाचा एक नेता अनुराग ठाकूर, जो खरं तर प्रज्ञासिंग ठाकूर या अतिरेकीच्या जातीचा आहे आणि पण तो राहुल गांधींची जात काढत होता, तो अनुराग ठाकूर जाहीर भाषणांमध्ये घोषणा देत होता की गोली मारो सालों को. त्यावेळेला दिल्लीमधले हिंदू, मुस्लिम, शीख, बाकी सर्व धर्मांची लोक ही एक नव्हती, त्यामुळे ते सेफ नव्हती. दिल्लीच्या दंगलींच्या वेळेला त्यातलं कोणीही सेफ नव्हतं. कपिल मिश्रा हा सांगत होता की ट्रम्पचा त्यावेळेला दौरा होता आणि ट्रम्प परत गेला की पुन्हा आमचं उत्तर सुरू होईल. आणि हे दोन्ही दिवटे अनुराग ठाकूर आणि कपिल मिश्रा हे दोन्हीही भारतीय जनता पक्षाचे नेते मोकाट बेछूट फिरतायत. आणि जो ओमर खालिद सारखा विद्यार्थी नेता, जो PhD डॉक्टरेट आहे भारतातल्या सर्वोच्च विद्यापीठातून, तो गेली 4000 दिवसांपेक्षा जास्त तुरुंगात आहे. का? कारण तो असं भाषण करत होता की ते त्यांनी जर का द्वेष पसरवायला सुरुवात केला तर आपण प्रेमाची भाषा बोलू, त्यांनी दाणकी जर का मारायला आणली तर आपण तिरंगा झेंडा उचलून धरू. या भाषणासाठी त्याला तुरुंगामध्ये ठेवलं जात आहे. आणि हा बेछूट अनुराग ठाकूर, गोली मारो सालों को म्हणणारा, हा आजही मोकाट बाहेर फिरतोय, केंद्रीय मंत्री बनतो. दिल्लीच्या दंगलींमध्ये काही दिवसात 53 जणांची हत्या झाली. 53 जणांची हत्या झाली. 600 FIR त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. 2000 पेक्षा जास्त संशयितांची नावं दिली आहेत. पकडले किती जण आहेत? 15-16 जण. कोण पकडले गेले? सर्वच्या सर्व मुस्लिम तरुण, अतिशय उच्च शिक्षित असलेले मुस्लिम तरुण पकडले गेले. त्यावेळेला एक है तो सेफ है नाही, त्यावेळेला मात्र विभाजन. आणि हे सगळं केल्यानंतर बेशरमपणाने महाराष्ट्रात म्हणतात एक है तो सेफ है. ही परिस्थिती आहे. आसाम सारख्या राज्यात, म्हणजे जिथं भाजपचा मुख्यमंत्री आहे, मिझोराम सारखं राज्य जिथं भाजप सत्तेमध्ये सामील आहे, आसाम मधले पोलीस 200 पोलीस हे मिझोरामवरती हल्ला करतात, मिझोरामच्या आउटपोस्ट वरती हल्ला करतात, फायरिंग करतात, 6 जणांची हत्या घडते. 2 राज्यांमधले पोलीस, त्या ठिकाणचे नागरिक असं म्हणतात की युद्धजन्य परिस्थिती त्या ठिकाणी होती, हे घडत होतं तेव्हा. पण घोषणा काय या निवडणुकांमधली? की एक है तो सेफ है. या अमित शहानी जो कायदा लोकसभेमध्ये गेल्या पंचवार्षिक मध्ये मंजूर केला, CAA-NRCचा, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, आणि त्याच्या पाठीमागे जी थेअरी आहे ती गोळवलकरांनी लिहून ठेवलेली आहे, पप्पू गोळवलकरांनी, की मायनॉरिटीज, दलित्स इन दिस कंट्री विल हॅव टू आयदर ॲसिम्युलेट अँड मर्ज विथ द मेजॉरिटी कम्युनिटी or they will have to live at the mercy of the majority community. They will not get any special rights. या देशातल्या अल्पसंख्याकांना आणि दलितांना बहुसंख्याक समाजामध्ये एक तर विलीन व्हावं लागेल किंवा बहुसंख्याक समाजाच्या दयेवर जगावं लागेल. त्यांना कुठलेही अधिकार आणि हक्क मिळणार नाहीत. हे पप्पू गोळवलकरनी लिहिलेलं वाक्य. त्या पार्श्वभूमीवरती अमित शहा तडीपार हा CAA-NRCचा कायदा आणतो आणि ज्याच्यामध्ये या देशाचं नागरिकत्व देताना धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाईल हे कायद्याने मंजूर करून घेतो. आणि धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाईल असा कायदा मंजूर केलेला असताना आज महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये हे पोस्टर छापतात, एक है तो सेफ है. या सगळ्या गोष्टींचं उत्तर, तडाखे बंद उत्तर, महाराष्ट्रातल्या पुरोगामी परंपरा सांगणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांपासून महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ही परंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्रातल्या मतदारांनी याला तडाखेबंद उत्तर दिलं पाहिजे. हे एक है तो सेफ है हे ढोंग आहे. भारतीय जनता पक्षाचं, तुमचं आणि माझं दिशाभूल करण्यासाठीचं, हिंदू आणि मुसलमानांमध्ये द्वेष जन्माला घालण्यासाठीचं हे षडयंत्र आहे. जाहिरातीच्या रूपाने ते छापतायत. आपण सर्वांनी याचं उत्तर द्यायचं आहे येणाऱ्या 20 नोव्हेंबरला. एक शेवटची विनंती करतो, 20 नोव्हेंबर हा माझा वाढदिवस आहे. मला माझ्या वाढदिवसाची भेट या महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुज्ञ आणि पुरोगामी मतदाराकडून पाहिजे. यांचा संपूर्ण पराभव या निवडणुकीत झाला पाहिजे, एवढी कळकळीची विनंती आपल्याला सर्वांना करतो. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.